आज नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा संपन्न होतो आणि या दसरा मेळाव्यासाठी आज पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा बांधव हे नारायणगडावर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हा नारायणगडावर दाखल झालेला आहे. ठीक 12:30 वाजता मनोज जरांगे पाटील हे नारायणगडावर दाखल होतात आणि मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिलेले. आपण त्यांची संवाद साधणार आहोत. आपण त्यांची संवाद साधणार आहोत. काय सांगाल नेमकं, काय प्रतिक्रिया नेमकी आज सध्या मनोज जरांगे पाटील या दसरा मेळाव्याला येणार? तर त्या मराठ्यांचा विजय आणि मराठ्याच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा एक होतलेला आहे. आणि विजय दसरा म्हणून आज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळे मराठ्याच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा खूप असा आनंदाचा साजरा करतो. आपण जर पाहिलं तर आनंदाचा दसरा मेळावा संपन्न होताना अशी प्रतिक्रिया येतात पाहिजे होते. अजून सुद्धा या ठिकाणी बांधव आपल्यासोबत, आपण बांधवांशी चर्चा करणार. काय सांगाल, हे दसरा मेळावा संपन्न होतोय, विजयाचा दसरा मेळावा, कारण की जर पाहिलं तर बीड जिल्हा 2 दसरा मेळावा संपन्न होतो, नेमकी काय प्रतिक्रिया आहे यावर? आपण पाहिलं तर अनेक बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत. आपण त्याची चर्चा करणार आहोत. काय कसा प्रकारचा हा दसरा मेळावा आहे, काय आहे अजून, म्हणजे आपण जर पाहिलं तर विजयाचा दसरा मेळावा आहे. मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहे. मोठ्या संख्येने बांधव येत आहेत. काय भावना काय येते कालच्या? भावना म्हणजे ऑल महाराष्ट्रातून येत आहे दसऱ्या मेळाव्यासाठी. तुम्ही कुठून आलात? पंढा तालुका पिंपरखेडा गावामध्ये. काय तुम्ही कुठून आलात? कशा भावना काय आज? एकेच गावातून. काय आरक्षणाची गरज आहे? गरज आहेच ना, गरज आहे बोलूनच एवढा संघर्ष चालू आहे. काय विजयाचा दसरा मेळावा आहे, विजय झालाय? विजय झालायच, विजय झाला म्हणून ते दसऱ्यासाठी त्याचं फल कुठे मिळालं का अजून? मिळणारच आहे. जरांगे पाटील आहेत. आज आरक्षणावर चर्चा होईल का, कशावर चर्चा होणार नेमकी या दसरा मेळाव्यात? दोन गोष्टी आहेत. आज शेतकरी संकटात आहे, त्याचा बी एक विचार करून त्या पद्धतीत सपोर्ट देणं सुरू आहे जरांगे पाटलाला. नक्कीच जर पाहिलं तर शेतकरी एकीकडे संकटात आहे आणि जर दुसरीकडे पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आज दसरा मेळाव्याला या नारायणगडावर येणार. नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, नारायणगड, बीड.